महायुतीचा यवतमाळ आणि वाशिम मधला तिढा आज सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज रात्री उशिरा संजय राठोड यांची शिंदेंसोबत बैठक होणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज रात्री उशिरा संजय राठोड आणि मुख्यमंत्री यांची बैठक होण्याची शक्यता आहे। कालच या जागेवरून भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, त्यामुळे महायुतीमधला हा तिढा अजूनही सुटलेला नव्हता आणि यवतमाळ वाशिमचा तिढा अखेर आज सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पंकज, काय अधिकची माहिती आहे? आज अखेर हा तिढा सुटेल का? यामिनी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भावना गवळी यांची आज जी आहे ती बैठक झाली। या बैठकीमध्ये या मतदारसंघाविषयी अनेक सर्वांकष चर्चा झाली। मात्र भावना गवळी यांच्या नावाला तिकडच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नेत्यांनीच विरोध केल्याचं समजतंय। याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत आणि भाजपचे सुद्धा पदाधिकारी आहेत। त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार की नाही यावर शंका निर्माण झाली आहे। आणि आता तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून जे आहे ते संजय राठोड यांना भेटीसाठी बोलवलं आहे। संजय राठोड हे नागपूरवरून मुंबईला येण्यासाठी निघतायत। रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी बैठक होईल। मात्र जी संजय राठोड यांच्याशी जी त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्याच्यानुसार संजय राठोड हे या मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नाहीत। त्यांना राज्यामध्येच राहण्याची त्यांची इच्छा आहे। त्यामुळे हा तिढा कसा सुटणार हे मुख्यमंत्र्यांवरती अवलंबून आहे। त्याच्यावरती निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं अंतिमरित्या ठरलेलं आहे।